मला इथं विचारावंसं वाटतं, तुम्हाला किती जणांना इथे CPR येतं? दुसरी गोष्ट, माझ्या मित्राचा विजूचा 8 दिवसांपूर्वी सकाळी 8:45 वाजता फोन आला, विशाल घरीच कोलॅप्स झाला आहे, ते हॉस्पिटलला घेऊन येत आहेत. मी रस्त्यातच होतो. ते घरी मुलीशी बोलता बोलताच तो तिथे कोलॅप्स झाला. बाजूलाच डॉक्टर असल्यामुळे त्यांनी छातीवरती एक बुक्का मारला, CPR चालू केलं आणि हृदय पुन्हा चालू झालं आणि हॉस्पिटलपर्यंत ते पोहोचले. आले तेव्हा हृदयाची गती, रक्तदाब कमी, तो कॉन्शियस होता, हातपाय हलवत होता. त्याचा पहिला ECG नॉर्मल होता, पण त्याचा एको केलेला पुढच्या बाजूला मोठा हृदयविकाराचा झटका आलेला होता. इमर्जन्सी त्याची एन्जिओप्लास्टी केली आणि ॲक्च्युली विशालच्या आम्ही 1.5 वर्षापूर्वी इमर्जन्सीमध्ये 2 नसांची एन्जिओप्लास्टी ऑलरेडी केलेली होती. जून महिन्यामधले त्याचे सगळे रिपोर्ट चांगले होते, कारण त्याने त्याचं वजन कमी केलं होतं, नियमित व्यायाम होता, शुगर BPच्या ज्या काही गोळ्या होत्या त्या पूर्णपणे बंद झाल्या होत्या, कोलेस्ट्रॉलची गोळी चालू होती, कोलेस्ट्रॉल 60पेक्षा कमी होतं. पण मागच्या 3 महिन्यामध्ये नवीन एक पेट्रोल पंप चालू करणे व त्याचबरोबरीने एक मोठा व्यवहार केला होता, त्याच्यामध्ये फसगत झाल्याचं लक्षात आलं आणि हा एक मोठा स्ट्रेस अचानक गुठळी निर्माण करून गेला आणि पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. पण नशीब बलवित्तर की त्याला त्याच्या बाजूलाच CPR देणारा डॉक्टर सापडला. तुम्हाला इथं विचारावंसं वाटतं, तुम्हाला किती जणांना इथे CPR येतं? कारण तुम्हाला जर CPR येत असेल तर तुम्ही कोणाचा तरी जीव वाचवू शकता. ECG पहिला नॉर्मल होता. पहिल्या 3 तासामध्ये 40 ते 50% रुग्णांचा ECG नॉर्मल असतो. तुम्हाला जो काही त्रास होतोय त्याच्यावरनं डॉक्टरांचं निदान महत्त्वाचं असतं. जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे, पण ते कंटिन्युअस बेसिसवरती ठेवणं पण गरजेचं. अचानक वाढलेला फायनान्शियल स्ट्रेस आणि अचानक गुठळी तयार होऊन पुन्हा आलेला हृदयविकाराचा झटका आणि ज्यांना ऑलरेडी हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे त्याच्यामध्ये 4 ते 5 पटीने जास्त हृदयविकाराचा झटका पुन्हा येऊ शकतो. त्याच्यामुळे त्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं गरजेचं.